आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत व्हेज कटलेट। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मग आता आपण बनवायला घेऊया व्हेज कटलेट। त्यासाठी आपण एक पॅन घेतलेला आहे, त्यात 3 टेबलस्पून म्हणजे 3 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण गॅस कमी करायचा आहे आणि त्यात घालायचं आहे पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरं आणि 2 चमचे बारीक कट केलेलं अद्रक आणि 4 ते 5 बारीक चिरलेल्या मिरच्या। ह्या आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। गॅस कमी करून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि त्यात भाज्या घालायच्या आहेत। भाज्यांमध्ये आपण घेतलेल्या अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी, अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेलं गाजर, अर्धी वाटी बारीक चिरलेली फरसबी। थोडं परतून झाल्यावर आपण त्यात घालणार आहोत पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे धनेपूड, आणि चवीनुसार मीठ। हे आपल्याला फास्ट गॅसवर आता मिनिटभर परतून घ्यायचं आहे। ह्या भाज्या आपण कमी गॅसवर झाकण ठेवून वगैरे शिजवायच्या नाहीयेत, कारण कटलेट मध्ये आपल्याला त्या अशा क्रिस्पी लागल्या पाहिजेत। कटलेट साठी भाज्या तुम्ही तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या पण घेऊ शकता, किंवा सीजन नुसार ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या घेऊन सुद्धा हे कटलेट तुम्ही बनवू शकता। गॅस आपल्याला अजिबात कमी करायचा नाहीये। भाज्या अर्ध्या शिजल्या पाहिजेत, पूर्ण भाज्या शिजवायच्या नाहीयेत। भाज्या तुम्ही टॉस पण करू शकता, मी फक्त परतून घेते। आपल्या भाज्या चांगल्या मिनिटभर परतून झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया। ह्या भाज्या आपण आता दुसऱ्या ताटात काढून घेऊयात आणि अशा पसरून घ्यायच्या आहेत, म्हणजे लवकर थंड होतील। भाज्यांचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। आता आपण त्यात 1.5 वाटी उकडून स्मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा आहे। बटाटा आपण बाइंडिंग साठी घालणार आहोत आणि बटाटा स्मॅश करताना हाताने करायचा नाही, स्मॅश पावभाजीच्या स्मॅशरनी किंवा जे किसणी असते अद्रक किसायची त्याने बटाटा स्मॅश करायचा आहे। कारण हाताने स्मॅश केला तर त्यात बटाट्यात गुठळ्या राहतात, त्यामुळे हाताने स्मॅश करायचा नाही। आता हा बटाटा आपण ह्यात मिक्स करून घ्यायचा आहे। त्यात आपण आता अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर घालणार आहोत। चाट मसाला ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आणि थोडे ब्रेड क्रम्स घालायचे आहेत, त्यामुळे मिश्रण चांगलं बाइंड होईल। आता हे आपण चांगलं मळून घ्यायचं आहे। कटलेटचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण एक स्लरी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी एका बाउल मध्ये 1 वाटी मैदा घ्यायचा आहे, त्यात चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर ते एकदम पातळ होईल। आपल्याला थिक अशी स्लरी तयार करायची आहे। इतपत थिक अशी स्लरी आपल्याला बनवून घ्यायची आहे। जास्त पातळ बनवायची नाही, नाहीतर त्याचं कोटिंग कटलेटवर बसणार नाही। कटलेट तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात। गॅस मीडियम करून ठेवूया आणि आता आपण कटलेट बनवायला घेऊया। कटलेट तुम्हाला ज्या साईजचे पाहिजेत, लहान मोठे त्या साईजचे तुम्ही बनवू शकता।
असं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला गोल शेप देऊन मध्ये मी एक चीजचा स्लाइस स्टफ करणार आहे। चीज ऑप्शनल आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून गोल कटलेट बनवू शकता। अशा प्रकारे गोल कटलेट बनवायचे आहेत। अशा प्रकारे आपण अजून एक कटलेट बनवून घेऊया। कटलेट आपले बनवून झालेले आहेत। आता आपण ते मैद्याच्या स्लरी मध्ये डीप करून घ्यायचे आहेत आणि वरून पण कटलेटला आपल्याला स्लरी कोट करून घ्यायचे आहे। आणि आता ते आपल्याला ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यायचे आहे। जास्त प्रेस करायचं नाही, जेवढं ब्रेड क्रम्स त्याला आपोआप लागेल तेवढंच लावायचं आहे। जास्त त्याला प्रेस करून आणि असं सगळ्या बाजूनी ब्रेड क्रम्स कोट करायचे आहेत। आणि आपण आता डीप फ्राय करायला तेलात सोडणार आहोत। तेल आपण कडक गरम करून घेतलेलं आहे आणि आता मीडियम गॅस ठेवलेला आहे। अजून एक कटलेट आपण आता स्लरी मध्ये कोट करून घेऊयात। जास्त ब्रेड क्रम्स प्रेस करून लावले तर सर्व तेलामध्ये ब्रेड क्रम्स निघून जातात, त्यामुळे जेवढे बसतील तेवढेच लावायचे आहेत। पहिला कटलेट आपण पलटून घेऊया। गॅस आपण आता मंद केलेला आहे। खूप काळजीपूर्वक करावं लागते हे। तुम्ही सर्व आधी असं स्लरी मध्ये कोट करून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून एकदम सगळे करून मग फ्राय करू शकता। आपल्याला जास्त कटलेट एकत्र तळायचे नाहीयेत। कटलेट मोठे आहेत म्हणून मी 3च कटलेट टाकले आहेत। तुम्ही जरा छोटे केले तर 4 ते 5 करू शकता, पण जास्त कटलेट एकत्र तळले तर आपलं तेलाचं टेम्परेचर कमी होतं। कटलेट आपल्याला लो टू मीडियम गॅसवर तळायचे आहेत आणि लाईट ब्राऊन रंगावर तळायचे आहेत। हे बघा, आपले कटलेट तळून झालेले आहेत। आता आपण ते टिश्यू पेपरवर काढूया। तिसरं कटलेट पण आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे। आता काढून घेऊया। आता मी बाकीचे कटलेट करून घेते। हे कटलेट तुम्ही मुलांच्या टिफिन साठी बनवू शकता किंवा संध्याकाळी चहा बरोबर स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता। नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगा। लाईक करा आणि शेअर करा।